हॅलो चेक. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. स्वतः संघ मालक आहे जयेश मोहिते आणि त्यानेच मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली. ही मॅन ऑफ द मॅच आपण मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते देणार आहोत. तेजस मते यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देत आहोत. आजच्या दिवसामधील ही शेवटची आणि अंतिम लढत. हॅलो चिक. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा दुपारच्या 17 नंतर आम्ही सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहात. तुम्ही एन्जॉय करत आहात कशेले प्रीमियर लीग. पहिलाच बॉल सुरुवात दमदार. पहिल्याच बॉल वरती भव्य सुरुवात करत असताना पहिला चौकार आलेला फलंदाज धनेशच्या बॅटमधून 4 धावा. आता समोर उडवला लॉंग ऑफला. खेळाडू थोडेसे पाठी थांबतात. वेटांवरची भूमिका घेत असताना या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक रन या बॉलवरती मिळते. मरिया 11 हा संघ बऱ्याचशा टीम मीटिंग करून आलेला, बऱ्याचशा वेगवेगळ्या विवरचना त्याने आखलेल्या आहेत. पाच झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. गणेश लॉफ करायचं होतं ऑन साईडला. गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोचतात. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. एकच रन या देखील चेंडूवरती मिळते. रुपेश टोंबरे यांना पुरस्कृत केलेला संघ मरिया 11 लंच ब्रेक करत असताना बऱ्याचशा वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळ्या रणनीती त्यांना आखलेल्या आहेत. बघूया त्या रणनीती, ते जे जे बनवलेले प्लॅन्स आहेत ते आता त्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरवून एक्झिक्यूट करावं लागणार आहे. म्हटलं जातं अर्जुन पवार यांच्या वतीने 3 चेंडूंमध्ये 3 षटका ठोकले तर 1000चं पारितोषिक. विकेटसाठी 3 चेंडूंमध्ये 3 विकेट घेतले तर अर्जुनजी पवार यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कुठल्याही गोलंदाजाने फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. म्हटलं जातं की मैदानाच्या आतमध्ये युद्ध जिंकण्याच्या पूर्वी तुम्हाला मनातलं युद्ध जिंकावं लागतं. त्याच पॉझिटिव्ह अप्रोचनं दोन्ही संघ तर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. परंतु अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत, तशाच या मॅचच्या देखील विजय आणि पराजय या 2 बाजू आहेत. कॉंग्रॅच्युलेशन जयेश मोहिते अँड कंपनी. हार्दिक अभिनंदन. 6 झालेल्यात. पहिलं षटक लॉफ करतात. बेसबॉल हिट लॉंग ऑफ इन ऍक्शन. जेलची शक्यता. पकडली एक कॅच. फलंदाज बाद लागतोय. धक्का पहिला मरिया 11 टीमला 6 धनेश मैदानाच्या बाहेर. काढा लागली. स्टनच्या पाठीमागे विकेट किपरनं काम तमाम केलेलं आहे. नवीन फलंदाज विराज आले होते, तेच परततात मैदानाच्या बाहेर. आप ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. शरीरापासून दूर लीडिंग एज लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट किपरनं पकडली. जेल पहिल्या षटकाचा डाव टपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 6 2 धक्के बसलेले आहेत. मरिया 11 या संघाला फलंदाज बाद.
ने सागर मोहिते यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रशांतनं जर जेल पकडली तर त्याच्यासाठी 500चं पारितोषिक आहे. पारितोषिक लावतात आणून देण्याचं काम करा, नाहीतर माझ्याकडे यायचं. सेकंड ओव्हरला सुरुवात. रुपेश टोंबरे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या ओव्हरला झालेली सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती रवींद्र आले स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज संजय, जबाबदारी संजय वरती आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये रवींद्र 6 2 बाद. हाफ ट्रॅकर खेचून मारलेला, जवळपास नाहीयेत खेळाडू, चाललाय चेंडू सरळ स्कोअरलेग सीमा पार, पॅरलल टोकलेला संजयनं षटकार. वरतून खेळण्याचा प्रयत्न होता संजय यांचा. त्याच खेळाडूच्या हातामध्ये जरूर चाललाय एक टप्पा घेत चेंडू. 12 तर आतापर्यंत बनल्यात. रवींद्र बॉलिंग करतात. कमी गतीने टाकला लोअर फुल टॉस पाठीमागे. जबरदस्त कमबॅक. मी तर म्हणेन जो षटकार डोकला संजयने त्याचाच महत्व कमी करणारे 2 डॉट बॉल होते. कारण पॉवर प्लेच्या ओव्हर मधले प्रत्येक एक एक चेंडू भरपूर महत्वाचा दोन्ही टीमसाठी. फुल टॉस शॉट मिड विकेटच्या वरतून पाठवलाय चेंडू डीप मिड विकेट बरोबर काउफे सीमा पार एक टप्पा घेत आलेला सुंदर चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलेल्या चौकाराच्या मदतीनं 16 आतापर्यंत बनलेला. शेवटचा एक बाकी राहतोय. फुल टॉस बॅकफुटला जात स्कोअर कट करता डीप कव्हर पॉइंटला निघालाय चेंडू नाही थांबत येत. कपल ऑफ बाउन्स दन दन करत बॉल सीमा पार. धावा 4-2 षटकांचा डावा टपला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावत संख्येवर. दोन ओव्हरचा खेळ झालेला पूर्ण. एन्जॉय तुम्ही करतात. KPL कशेले प्रीमियर लीग मरियाई 11 बनाम श्रीनगर के वीर शिवनगर के वीर या दोन टीम मध्ये सुरू आहे सामना. जबरदस्त रंगली मॅच. धनेश बाद झाला. विराज आलेल्या मैदानाच्या बाहेर परतला. आता कुणाल आणि संजयला डाव सावरावा लागतो. संजयने 7 मध्ये इंडिव्हिज्युअल 15 बनवला. टोटल 20. पहिलाच बॉल ऑफ करायचा होता. नटराज स्टाईलनं पाठीमागे निघाला. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. बघूया
हॅलो चेक 29 झालेला 29 ऑन स्कोर कार्ड. या ओव्हरमधील 29 झालेला. एक सिंगल मिळते या चेंडूवरती. टीमची टोटल धावण पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकाचा खेळ पूर्ण होता. नवीन फलंदाज सुमित आलेत. नवीन फलंदाज सुमित. अनुज आलेत नवीन फलंदाज. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल. एकच्या मदतीने टीमची टोटल धावण पोहोचले 30 वरती. आता बघूयात 30 झालेल्या शेवटच्या षटकाचा आता खेळ मार्ग. बघूयात मागच्या मॅच मध्ये देखील धावा कमी होत्या, त्यानंतर 3 षटकार आले अंतिमच्या 3 बॉलवरती. याही मॅच मध्ये तसं काही होईल का? 40 45 50च्या आसपास जरी टार्गेट सेट केलं तरी सुद्धा फाईट करू शकेल मरिया 11 हा संघ. परंतु शिवनगर के वीर ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी सुरुवातीपासून केली त्याच गोलंदाजीच्या आधारावरती आतापर्यंत जबरदस्त कामगिरी ते करू शकलेले आहेत. 4 ओव्हरमध्ये झालेल्या धावा 30 विजयासाठी. आता बघूयात कितीपर्यंतचं टार्गेट सेट करण्यात येईल. ऑफ करण्याचा प्रयत्न. शफल होऊन धावा यायला सुरुवात झालेल्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काहीतरी येणं गरजेचं. त्याच दृष्टिकोनातून एक सिंगल या चेंडूवरती 8 असताना 31 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. सुमित आणि अनुज ही आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करते. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे दोन्ही बॅटर यांना धावा करायचे होते आपल्या टीमसाठी अंतिम षटकामध्ये. ओव्हर द स्टंप्स बॅकफुटला जात करण्याचा प्रयत्न. एज अँड टेकन फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. मरिया 11 संघाला लागणारा 8वा धक्का. 31 ला 8. हॅलो चेक. नवीन फलंदाज गोलंदाज तयार. फुलटॉस. कवशा दिशेने निघाला चेंडू. पहिली तर सिंगल वेगाने घेतलेली. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32 या धावसंख्येवरती. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 ते 10 धावा जरी वसूल केलं तरी मजा येणार आहे नेक्स्ट इनिंग मध्ये. 32 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समोरून चेंडू टेक ऑफ झालेला. 32 बनलेला. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होते. अंतिमचे 2 बॉल्स इथून खेळ बाकी राहतो. 32 फॉर 8. 8 गडी गमावलेत 32 ला. शेवटचे आणखीन 2 चेंडूंचा आता इथून खेळ बाकी राहतोय. बघूया त्या 2 चेंडूमध्ये एकात किमान मोठा फटका आला. 40च्या आसपास टार्गेट सेट केलं जाईल का? लॉफ करतात. झालं प्रॉपर कनेक्शन सुमितचा. हवेच्या लाटांवरती स्वारून बॉल निघाला सीमा पार. षटकार. पहिल्या सत्रामध्ये 39 ओव्हरऑल टार्गेट आहे. एक मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. मॅन ऑफ द मॅच ठरले होते रवी माझ्या माहितीनुसार. तर आम्ही त्यांना विनंती करत आहोत की मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी आणि पंच चेंडूची व्यवस्था करा पंचांकरिता. श्रीमान शिवाजी डामशे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण रवी यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण द्यावा. रवी यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देत आहोत.
बघत रवी सोबत आपण थोडासा संपर्क साधूयात. या रवी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण उपस्थित व्हा. नामचे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. ज्याप्रमाणे बॅटिंग केलेली रवीनं 33 बनवलं इंडिव्हिज्युअल. रवी सोबत आपण संपर्क साधूयात कशा प्रकारची राहिलेली ओव्हरऑल मॅच. त्याचबरोबर ORS देखील देऊन आपण रवी यांना आपण सन्मानित करत आहोत. अजयजी डोंबरे यांना पुरस्कृत केलेले मॅन ऑफ द मॅचसाठी ORS. रवी यांच्याकडे आपण वळत. रिदान 11 संघाचे रवी, काय सांगाल कशी राहिलेली मॅच, काय वाटतंय? मॅच तर तुम्ही जिंकलेली आहे. हार्दिक अभिनंदन. हे होते रवी जे रिदान 11 संघाचे. सुमित आणि संजय मते ज्याने षटकार ठोकले त्यांच्या प्रत्येकी षटकारासाठी 200-200चं पारितोषिक. फुलटॉस, पहिला बॉल, सुरुवात. या खेळाडूंना आज प्रभावित केलेलं आहे मंगेश ट्रॅकिंग एंडला. जशी आम्हाला माहिती मिळाली की मंगेश थोडेसे लोअर बॅकमध्ये इंजर्ड आहे. त्या कारणास्तव ऑप्शनमध्ये कोणी त्यांना घेण्यासाठी इच्छुक नव्हतं, परंतु शिवनगर के वीर त्यांनी खऱ्या अर्थाने इंटरेस्ट दाखवला आणि एकच मॅच ते मैदानाच्या आतमध्ये खेळले. पहिल्याच मॅचमध्ये पहिली षटकार हॅट्रिक, पहिली चौकार हॅट्रिक आणि जवळपास 43 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग केली होती मंगेशने. त्या मंगेशची विकेट जर घेतली तर मॅचमध्ये नक्की मजा येईल. सेकंड इनिंगला सुरुवात. वेगवान टाकलेला थांबवला. आतापर्यंत प्रेशर बनवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती कुणाल आलेले आहेत, यंगस्टर गोलंदाज. छोटा तीर, गावकरे गंभीर. बघूयात पहिल्या षटकाचा मोठी जबाबदारी त्याच्यावरती सोपवण्यात आलेली टीम कॅप्टन कडून. 40 जर तुम्ही डिफेंड करताय तर ही सुरुवात तुम्हाला अपेक्षित आहे. गोलवर टापाचा चेंडू, आणखीन एक यॉर्कर इथून फेकलेला गोलंदाज कुणालनं. मडन ओव्हर जर फेकले राजेशजी दामणे साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल कुणालला. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कुणाल बॉलिंग करतोय पहिल्या ओव्हरमध्ये. ओव्हर द स्टम्प्स. खोला टाकला, आणखीन एक शॉट एक्स्ट्रा कव्हर प्रोटेक्शन मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. चान्स ऑफ रन आउट, क्लोज कॉल. पंचांनी DRS डिमांड करण्यात आलेली आहे. आणखीन वेगाने कदाचित थ्रो येऊ शकला असता का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, वी हॅव अंपायर रिव्ह्यू फॉर रन आउट ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड. रनआउट साठी क्लोज कॉल करण्यात आलेला. नॉट आउट पंचांचा इशारा म्हणजे फलंदाज मंगेश पोहोचलेले. कदाचित थोडस अजून वेगानं थ्रो येऊ शकला असता. 1 रन या बॉलवरती मिळते, परंतु सुरुवात जबरदस्त झालेली आहे. जरी मंगेश विकेट आली नाहीये तरी सुद्धा मंगेशवरती प्रेशर टाकण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. मगवात कुणाल मरियाई संघाच्या वतीनं पहिलं प्रामुख्याचं षटक. टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला अनिल. अडवा पाटने खेळतात स्क्वेअर लेग मध्ये. तुतुमेमेचं क्रिकेट नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, चान्स ऑफ रन आउट मिस केलेला. बरोबर चेंडू गॅदर केला असा तर कदाचित काम तमाम होतं. आपण ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन KTC लाईव्ह इव्हेंट टीमच्या वतीनं डायरेक्ट गॅदर करून जर झाला असता थ्रो, स्टँड वरती जर चेंडू लागला असता तर काम तमाम होतं. कुणालनं जो डोक्यावरती हात लावला बॉल निसटल्याच्या नंतर, ते त्यांचे एक्सप्रेशन बरंच काही सांगून जात होते या मॅचच्या दरम्यान.
तो डॉक्टर आहे, डॉक्टर. डॉक्टर चड्डा. कशाला प्रीमियर लीग पाचव्या पर्वाचा आनंद तुम्ही घेतात? डॉक्टर तनिष मैदानाच्या आतमध्ये आलेले. डॉक्टर काय झालेलं नक्की बघा. कशाले प्रीमियर लीग पाचवं पर्व, मी जसं सकाळपासून उल्लेख करत आलेलो आहे. कशाले प्रीमियर लीग हे पाचव्या पर्वांमध्ये स्पर्धा आलेली. पाचवं पर्व म्हटल्याच्या नंतर 4 पर्वांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा, 4 यशस्वी पर्वांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा, 4 वर्षांचा वारसा जपणारी ही स्पर्धा, कशाले गावाची परंपरा राखणारी ही स्पर्धा आणि कशाले गावाचा एकतेचा झेंडा मानानं आणि सन्मानानं डवळणारी ही स्पर्धा. कशाले प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण आलेलो आहे. 5व्या यशस्वी पर्वाकडे आपण वाटचाल करत आहोत. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील ही अंतिम लढत सूर्य मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला. 40 चेस करतात, धावा झाल्यात 2. वेगवान टाकलेला पानवर होता चेंडू. शेवटच्या मोमेंटला चेहरा बॅटचा क्लोज केला आणि चाललाय चेंडू धन धन करत सीमा पार. फायनली लागलाय चौकार. पहिल्या षटकाचा डाव टपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 6 बनलेला 6 फॉर नन. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. मी मागाशी देखील जसा उल्लेख केला की बऱ्याच वर्ष कशाला गावासाठी त्याने क्रिकेट खेळलेले, बऱ्याच वर्ष कशाला गावाचे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना सेवा केलेली आहे. कर्जत प्रीमियर लीगला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण ती मेहनत आम्ही जवळून पाहिलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यामागे देखील त्यांचा महत्त्वपूर्ण सिंहाचा वाटा आहे. ते मंगेशजी मसे साहेबांना संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहोत. आणि डीजे मास्टर यांना देखील आमची विनंती असेल की एखादा वाढदिवसाचा संगीत जर आपल्याकडे असेल तर आपण मध्यंतरामध्ये तो देखील प्ले करावा, जेणेकरून आपण आयोजकांच्या वतीनं त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की देऊ. त्यांना येणारं पुढचं आयुष्य त्यांना उदंड नक्की नक्की. 24 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 34ची गरज आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करतात. मिड विकेट आतमध्ये, फायदा उचलला डीप मध्ये. चाललाय चेंडू 2 टप्पे घेत सीमा रेषेच्या पलीकडे. कर्णधार बरसला, अनिलच्या बॅटमधून आला सुंदर चौकार. चौकार आलेला कर्णधार अनिलच्या बॅटमधून. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची नामी संधी गमावलेली आहे मरिया 11 या संघाने. बघूया 23 मध्ये 30. आता जेलची शक्यता. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. शॉर्ट कव्हर पॉइंटला. कर्णधार परत आहेत मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला 10ला. पहिला गडीतून बाद होतोय शिवनगर के वीर संघाला. पहिला धक्का. थँक्यू डीजे. 10ला पहिला धक्का. 10 फॉर 1. फलंदाज कॅप्टन अनिल परतलेत मैदानाच्या बाहेर. झालेल्या धावा 10. बघूया 30 धावा अजूनही चेस करायच्यात. नवीन फलंदाज धीरज आता मैदानाच्या आतमध्ये. श्रीमान अनंतजी मसे साहेबांचं नुकताच आगमन आपल्या व्यासपीठावरती होता. त्यांना विनंती आम्ही करतो की आपण आज
क्लीन बोल्ड फलंदाज झालेला बाधित का जवाब पत्थर से जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं धनेशने घेतली आहे आणखीन एक विकेट 10 for 2. त्याचबरोबर श्रीमान महेंद्रजी शेळके साहेबांचं देखील आगमन झालेलं त्यांचं हार्दिक स्वागत. हा ॲक्शन रिप्ले प्रॉपर यॉर्कर फेकण्यात आलेला गोलंदाज धनेशच्या वतीनं थांबून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्याप्रमाणे चेंडू टाकला धनेशनं पाय फाकवला परंतु अगदी बॅटन पॅड मधून निघाला चेंडू. मधली यष्टी वाकवली गोलंदाज धनेशनं आणि बॅक टू बॅक 2 विकेट त्यांना इथून मिळत. संघाला दुसरा धक्का बसलेला शिवनगर के वीर्स या संघाला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये नरेश आलेले. दुसरं षटक नरेश हातामध्ये बॉल आहे. आतापर्यंत बनल्या 10. बघूया धनेशनं कमबॅक केलेला आपल्या टीमसाठी ऑन हॅट्रिक. हाफ ट्रॅकर बाउन्स झालेला जेलची शक्यता होती खेळाडूंना प्रयत्नच केलेला नाहीये. डिफाईन लेग मध्ये चाललेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धावा 4 चौकार. राहिलेल्या कॅप्टनसाठी कारण जर त्याने स्टार्ट घेतला असता तर जेलपर्यंत पोहोचू शकले असते अन्यथा ॲटलिस्ट चेंडू अडवण्यामध्ये तरी ते यशस्वी ठरू शकले असते. शेवटच्या मोमेंटला थोडेसे स्किड झालेले परंतु छोटी टोटल जर तुम्ही डिफेंड करता तर या धावा रोखणं तुम्हाला गरजेचं आहे. आलेले 2 चौका टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 वरती. 40 ओव्हरऑल टार्गेट म्हणजे विजयासाठी आता 20 चेंडूंमध्ये 26 धावा संख्येचं इक्वेशन बाकी आहे. 20 चेंडूंमध्ये 26 प्रयत्न इथूनही केले तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतात मरिया 11 संघ. ज्याप्रमाणे धनेशने सुरुवात केली होती आपल्या टीमला 20 चेंडूंमध्ये 26 निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हर मधला. ड्रॉप करतात हवेत आता झेलची संधी पुन्हा कॅच ड्रॉप. 40 तुम्ही डिफेंड करतात या छोट्या छोट्या चुका तुम्हाला पत्त्यावरती पडतात. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच एक क्रिकेटचं सूत्र आणि त्याच कॅचेस जर तुम्ही सोडताय तर कॅप्टन त्याचबरोबर गोलंदाज काही करू शकणार नाही आहे. कारण क्रिकेटचा खेळच सांगी की फक्त फलंदाजाने बॅटिंग करून होत नाही फक्त षटकार चौकाराने क्रिकेट होत नाही. 1-2 धावेने देखील धावसंख्या पुढे न्यावी लागते. फक्त गोलंदाजाने चेंडू टाकून होत नाही. गोलंदाजाच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षकाने देखील फिल्डिंग करणं गरजेचं आहे. म्हणून सांघिक क्रिकेट तुमचा आमचा लाडका आहे तुमचा आमचा प्यारा. डॉट आलेला चेंडू धनेशनं चांगलं षटक आपल्या संघासाठी फेकलं. 2 विकेटची नामी संधी त्याला मिळाली होती. कॅचेस ड्रॉप झाल्या. आता इक्वेशन 18 चेंडूंमध्ये 24 धावा संख्येची गरज आहे. अजूनही मॅच बनेल. 3 ओव्हरची झालंय गेलं ते सर्व काही विसरून आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये त्यांना फोकस करावे लागेल. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 24ची गरज आहे. मॅच तुम्ही एन्जॉय करतात. शिवनगर के वीर बनाम मरिया 11 या 2 संघांमध्ये चालू आहे हा महत्वाचा सामना. 18 बॉल विजयासाठी 24. तर नमस्कार मंडळी पुन्हा सर्वांचं स्वागत. अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये 24 धावा संख्येचे इक्वेशन. मॅच तुम्ही एन्जॉय करतात कशाला प्रीमियर लीग मधील आजच्या दिवसामधील अंतिम स्विच हिट करण्याचा प्रयत्न मंगेशला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेले. लाऊड अपील करण्यात आलेली कॉट बिहाइंड साठी.
कॉट बिहाइंड साठी अपील करण्यात आलेली आहे. बघूयात विकेट किपर कडून तर अपील करण्यात आलेले आहे. गोलंदाज जास्त काळ इंटरेस्टेड नव्हते. बघूया पंचांच्या वतीनं काय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय. डॉट तर आलेला आहे परंतु विकेटची डिमांड करण्यात आलेली विकेट किपर कडून. डॉट बॉल ने केलेली सुरुवात 17 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज. मरिया 11 हा संघ हार मानायला तयार नाहीये. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 ची गरज. अवैध करण्याचा प्रयत्न, पुन्हा चान्स निर्माण झाला होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट फेकलेला. महेंद्रजी शेळके साहेबांच्या वतीनं विकेट साठी फंड्रेसचं कॅश प्राइज आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूयात सलगचे 2 डॉट फेकलेले आहेत मजा येणाऱ्या मॅच मध्ये. 16 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 16 मध्ये 24 धावांची गरज आहे. शिवनगर के वीर बनाम मरिया 11. पुन्हा चांगला टाकलेला. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज कुणालनं आणखीन एकदा सुरुवात धमाकेदार केलेली. 3 सलगचे डॉट फेकलेले आहेत. 15 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. बॉल तयार. लॉफ करतात. इन ऍक्शन लॉंग ऑफ. चान्स ऑफ अ कॅच. फलंदाज बाद. मंगेशची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना सर्वोत्तम झेल पकडण्यात आलेली आहे. विराज होते. छोटा तीर छोटा पॅकेट बडा धमाका. लॉंग ऑफला क्लिअर करण्यामध्ये एलिव्हेशन कमी मिळालं. बॉडी बॅलन्स गमावला आणि काय जबरदस्त झेल रनिंग कॅच पकडलेली विराजनं. मंगेशची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आणि हा झेल पकडल्याच्या नंतर विराजचा जल्लोष इथून होत असताना बॅट्समन आउट. श्रीमान यश अंड्राटे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सलग 3 षटकार. फलंदाज नुकताच आलेले गणेशने जर ठोकले तर 3000चं पारितोषिक. रुपेश डोंबरे यांच्या वतीनं विराजनं जी जबरदस्त झेल पकडली आहे त्यांच्यासाठी 2000चं कॅश प्राइज आहे. 200 रुपयांचं पारितोषिक आहे. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. लॉफ करतात. गणेशनं आल्या पाठवला चेंडू लॉंग ऑन. सीमा रेषेच्या पलीकडे आल्या भव्य सुरुवात करत असताना मोठा षटकार. नाही अपनी झलक दुनिया से अलग. आल्या त्यांना ठोकलेला षटकार. ओव्हर पिच दिला होता. गोलंदाज कुणालनं त्याचाच फायदा उचलला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करत असताना षटकार आलेला. 13 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 13 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज. लाऊड अपील करण्यात पुन्हा एकदा आली होती. बॅट आणि चेंडूचा अजिबात संपर्क झालेला नाही. कदाचित बॅट ग्राउंडेड झाली. डॉट बॉल बॅट अँड पॅड मधून निघाला. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज. ऍक्शन रिप्ले राऊंड द स्टंप्सना टाकलेला चेंडू बरोबर बॅट अँड पॅड मधून निघाला. अजिबात रूम दिलेला नाहीये. बरोबर 4थ्या एस्टीनवरती टाकलेला. स्वतःवरती नाराज असणारा गणेश बीट झालेले. बॅटर 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 18. मजा येणाऱ्या मॅच मध्ये मंगेशची महत्वपूर्ण विकेट गेल्याच्या नंतर गणेश आलेले षटकार त्याने ठोकलेला. बघूया 3 तर गडी आतापर्यंत गमावलेत. 12 मध्ये 18 करायच्यात. फिल्डिंग ताबडतोब लावून घ्या. चला नका. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 18.
22 झालेल्या 12 बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज. 18 फ्रॉम अपकमिंग 12. 18 मध्ये 18 करायचे उर्वरित 12 मध्ये. मजा येणाऱ्या मॅच मध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत मरिया 11 या संघानं हार मानलेली नाहीये. ही जमेची बाजू नाही. 40 धावा असं वाटलं की 3 ते 4 ओव्हर मध्ये मंगेश सारखे, गणेश सारखे, अनिल सारखे चांगले चांगले फलंदाज त्यांच्याकडे तर मॅच लवकर फिनिश होईल. परंतु हार मानेल तो मरिया 11 संघ कसला. श्रीमान रवीजी शेळके साहेब, वासुदेवजी भोईर साहेब, ज्ञानेश्वरजी शेळके साहेब यांचं आगमन झाले. त्यांना मी विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आपला मी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय. ओळख मॅचच्या दिशेनं नाव बॅक टू क्रिकेट. ऑन गोइंग मॅच. शिवनगर के वीर बनाम मरिया 11. 12 बॉल मध्ये 18. पहिला उडवला लॉंग ऑफला. जेलची शक्यता. झेल पकडणं गरजेचं आहे. कॅचची नामी संधी निर्माण झाली होती. कॅप्टन संघ मालक थोडेसे नाराज आहेत. झेलसाठी प्रयत्नच अजिबात केलेला नाही आणि त्याचबरोबर या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. बारा चेंडूंमध्ये 18ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती आलेल्या 2 धावा. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 16चा ताई क्वेश्चन. शिवनगर के वीर बनाम मरिया 11 या दोन टीम मध्ये सुरू मॅच. लॉफ करतात. पुन्हा लॉंग ऑफला जेलची शक्यता. आता लॉंग ऑन इंटरेस्टेड आहे. खेळाडू पोहोचलेत. कॅश ड्रॉप. पकडोगे कॅश तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅश तो हारोगे मॅच. क्रिकेट खेळचं प्रमुख सूत्र आहे. एकच रन या चेंडूवरती मिळते. झेल जर सोडाल तर त्याच झेल सोडलेला धावा, ते झेल सोडलेले फलंदाज तुमच्यावरती अंतिम टप्प्यामध्ये हवे ठरतील यातील मात्र काही शंका नाही. 10 मध्ये 15 बॉलिंग करतोय. बॉलिंग मार्कवरती विराज. 15 फ्रॉम 10. कोला टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टिक चेंडू मिस करतो. वाईट बॉल वेगवान टाकला होता. 10 चेंडूंमध्ये 15 करायचे होता तर 10 मध्ये 14. प्रत्येक चेंडूवरती रणनीती बदलते. प्रत्येक बॉलवरती धावसंख्या बदलते. प्रत्येक बॉलवरती प्रेशर निर्माण होतोय. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. मरिया 11 बनाम शिवनगर के वीर. कमी गतीने टाकलाय. एच ओच. गुड फिल्डिंग. जरी झेल पकडू शकलेले नाहीयेत परंतु आपल्या संघासाठी आवर्जून धावा वाचवलेल्या. विराजनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. ज्या शिवनगर के वीर संघाने मागच्या मॅच मध्ये 74 सहजतेने चेस केल्या होत्या, त्याच शिवनगर के वीर संघाच्या अगेन्स्ट 40 धावा डिफेंड करण्यासाठी मरिया 11 हा संघ उभा ठाकलेला. 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 13ची गरज आहे. दोन्ही टीमला हार नाहीये मंजूर. दोन्ही टीमला जिंकणे जरूर, कारण तुम्ही आनंद घेतात कौशल्य प्रीमियर लीगचा. लॉफ करतात. लॉंग ऑफच्या वरतून पाठवला चेंडू सीमा पार. छोडोगे कॅश तो हारोगे मॅच. क्रिकेटचं सूत्र आहे. इथून टोकला षटकार. मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. ज्याप्रमाणे फिल्डिंग राहिलेली मरिया 11 या संघाची, त्या कारणास्तव संघ थोडासा आता अडचणामध्ये, कारण 40चं टार्गेट ज्याप्रमाणेची गोलंदाजाने गोलंदाजी केली होती परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देऊ शकलेले नाहीयेत. 8 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला. आणखीन एक चेंडू पंचा आपण ते जमा करा. 8 बॉलचा आता खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. म्हणलं जातं हुनर तो सब में होता है. हुनर तो सब में होता, बस किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. टॅलेंटेड क्रिकेटर मरिया 11 या संघाकडे, परंतु शत्रुरक्षक त्यांना साथ देऊ शकलेले नाहीयेत. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. लॉफ करतात. पुन्हा हवे ते चेंडू. पुन्हा जेलची शक्यता. खेळाडू इन ऍक्शन पकडली. जेल मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. फलंदाज बाद. रन बॉल. पंचांचा इशारा. पंचांना सुरुवातीला तर फलंदाज बाद दिला होता परंतु जेल पकडल्याच्या नंतर क्षेत्ररक्षक गेलेला.
सीमा रेषेच्या बाहेर म्हणजे 6 धावा मिळतात या चेंडूवरती आलेला षटकार. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. 7 बॉल मध्ये एका धावसंख्येची गरज असताना डॉट फेकलेला चेंडू. आता 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये एका धावसंख्येची गरज. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी एका धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 1 मजा येणारा मॅच मध्ये 40 टोटल इथपर्यंत आणलेला. सुरुवात करूयात. बघूयात एखादा चमत्कारच या मॅच मध्ये मर्याय संघाला कमबॅक करून देऊ शकतो. मॅच तुम्ही आनंद घेत होतात शिवनगर के वीर बनाम मर्याय 11 या दोन टीम मध्ये. परंतु प्रेक्षकांना जरूर विनंती करेल मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. 6 बॉल आता एका धावसंख्येची इथून गरज. या बॉलला जर विकेट घेतली तर महेंद्रजी शेळके साहेबांच्या वतीनं 500चं पारितोषिक. 6 बॉलचा खेळ बाकी. 6 मध्ये एका धावसंख्येची गरज. जवळपास नाहीयेत खेळाडू. सामना इथून जिंकलेला आणि आजच्या दिवसामधील दुसऱ्या विजयाची नोंद इथून करत असताना शिवनगर के वीर हा संघ. अभिनंदन टीम. 8 लाख टीम मर्याय 11. चांगला प्रामाणिक खेळ आपण पूर्णतः मैदानाच्या आतमध्ये दाखवला. त्याबद्दल आपले विशेष आभार आम्ही संपूर्ण आयोजकांच्या वतीनं व्यक्त करत आहोत. तत्पूर्वी शिवनगर के वीर या संघानं सामना इथून जिंकलेला. हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळत.